हे पण याच मातीत जन्मालेले आहेत आणि ज्यांच्याकडे बघून ज्यांचा आदर्श घेऊन व्यासपीठावरती भुजबळ साहेब सोडून जे बाकीचे तरुण मंडळी आहेत हे जे सत्तेचं पाणी चाकतायत, ज्यांचा आदर्श घेतला, ज्यांचं नाव घेतलं तर 12 हत्तीचं बळ येत आहे, असे ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज आमच्या अधिकारावरती गदा येते, आमच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी। मागच्या 2 वर्षापूर्वी कुणाची बोलायची हिम्मत होत नव्हती, अशा काळामध्ये ज्या सिंहानं डरखाळी फोडली ते छगनराव भुजबळ पीठावरती आहेत। राज्यात मंत्री ज्यांच्या शब्दाला धार आहे असे माननीय धनंजयराव मुंडे साहेब व्यासपीठावरती आहेत। माननीय प्रकाशांना, लक्ष्मणराव हाके साहेब, बाकीचे सगळे मंडळी, मी आता वेळ जास्त घेत नाही। मी पश्चिम महाराष्ट्रातून आलो आहे। 65 ला इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे क्रांतिसिंह नाना पाटील सातारा लोकसभेमध्ये हरले, परंतु 1967 ला याच भूमीनं त्यांना लोकसभेमध्ये पाठवलं होतं। याचा सर्वस्वी अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। एल्गार सभा मागे झाली होती आणि आता दुसरी एल्गार सभा माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या या बीडच्या भूमीमध्ये होते आहे। भटका विमुक्त, ओबीसी, मायनर ओबीसी 346 जाती आहेत मित्रांनो। आज आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मनानं भुजबळ साहेबांच्या पाठीमागे राहण्याची नितांत आवश्यकता आहे। मान्य आहे का तुम्हाला? कुणाकुणाला मान्य आहे? हात वर करा सगळे मीडियावाले मित्रांना। माझी विनंती आहे, ते आमच्यामध्ये भांडण लावून पाहतायत, जरा हात थोडा वेळ वर घाला। ते आमच्यामध्ये भांडण लावून पाहतायत, ते म्हणजे 346 जातीचा एकटाच नेता कसा? अरे बाबांनो, आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ। कुणाची काय अडचण आहे का? मित्रांनो, माधव हा फॉर्म्युला आपण मागे बघितला होता राजकारणामध्ये। माधव म्हणजे कृष्ण, आणि कृष्ण नीती आपण आता अवलंबली पाहिजे। सगळ्यांनीच लढायची आवश्यकता नाही, सगळ्यांनीच हातामध्ये सुदर्शन चक्र घेण्याची आवश्यकता नाही, आणि प्रत्येक वेळेस लढताना आपल्याच हातात बाण येईल असं नाही। कधी कधी अर्जुनाकडे बाण द्यावा लागतो, आणि आपल्या सर्वांचा अर्जुन इथं व्यासपीठावरती बसलाय, बाण त्यांच्या हातामध्ये आहे, बाण त्यांच्या हातामध्ये आहे। आपण सगळे सैन्याच्या भूमिकेत आहोत, कार्यकर्त्याच्या भूमिकेत आहोत। तिकडच्या आळीमध्ये बऱ्याच गडबडी सुरू आहेत, त्यांना माहित आहे ओबीसी मध्ये जर फूट पाडली तरच आपलं गणित जुळू शकतं, आणि म्हणून त्याने एक पिल्लू सोडलं। काय पिल्लू सोडलं? की धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, आमचा पाठिंबा आहे। धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, तुमचा पाठिंबा आहे, आणि तुमचा बाप तिकडे बसलाय, तो तिकडे विरोध करायला लावतोय। हे कळत नाही का रे धनगरांना? धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारी धनगर आहे आता, तुम्ही त्या नादाला लागू नका। धनगरांना 2 भूमिकेत जावं लागणार आहे। धनगर समाजाच्या एसटी
अंमलबजावणी करणं ही आमची प्राथमिकता आहे। परंतु 346 जातीचा समूह असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण करण्याची जबाबदारी ही सुद्धा धनगरांच्या वरती आहे। म्हणजे तुम्हाला दुहेरी भूमिका घ्यावी लागेल। मी योग्य का योग्य आहे? जरा जोरात आवाज येऊ द्या। म्हणजे दोन भूमिकेमध्ये धनगरांना जावं लागेल। अख्ख्या भटक्या जमातीनं वंजारी समाजाचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे। लढायचं कसं, उभा कुठं राहायचं, अधिकारी कसं व्हायचं, हे वंजारी समाजाकडून सगळ्या ओबीसी आणि धनगरांनी शिकलं पाहिजे। धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे। अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे। माझा माळी समाज एकजूट आहे, परंतु शांत आणि संयमी आहे। आणि म्हणून हे महादेव भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यामध्ये काही विषय जोडणार आहे। माळी धनगर वंजारी हा माधव आता आपल्याला तो माधवराव करावा लागणार आहे। म्हणजे माळी धनगर वंजारी रामोसी आणि वडार हे समाज आपल्या बरोबर जोडून छोट्या छोट्या समाजाला, बंजारा समाज आपला मोठा आहे, एसटी आरक्षणाची मागणी आहे, हा आम्ही आमच्यात काही करू, आमचा पाठिंबा या सगळ्या विषयाला। परंतु ओबीसीची चळवळ खिळखिळी करण्यासाठी एका बाजूला धनगरांना पाठिंबा द्यायचा, पाठिंबा कोण देतोय? तो कारखानवाला, काय नाव त्याचं? अरे त्याच्या गावामध्ये अहिल्या देवीचा पुतळा लावायला ह्या अवलादीनं विरोध केला, तो झेंडा लावायला देत नाही आणि तो धनगरांना आरक्षण द्या म्हणतोय। हाकेसराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या। अरे काय एवढी वेळ काय? म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण गेलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे। माळी समाजाला एकटं पाडायचं आणि वंजाऱ्याला शिव्या द्यायच्या, हा तुमचा एक कलमी कार्यक्रम चाललाय। समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता रे? कसं काय तुम्ही देऊ शकता समाजाला शिव्या एखाद्या? आणि म्हणून हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घ्यायचं नाही। खपून घेणार का? अरे दोन नेते आपले ओबीसीचे आहेत। छगन भुजबळ साहेब एकदा बोलले होते प्रेस मध्ये की बाबा आज आमच्या आरक्षणावरती एवढी गदा येते, गोपीनाथराव मुंडे साहेब आज हयात नाही, दोघे आपले वाघ लढत होते। मित्रांनो, मुंडे साहेबांसारखा एक राजबिंडा नेता आपल्याला लाभला होता। एखादा सुपरस्टार सुद्धा मुंडे साहेबापेक्षा कमी देखणा असेल। व्यासपीठावर बसले आणि कांगवा फिरवायला लागलेला आपण बघत राहायचो, बोलायला लागले तर ऐकत राहायचो। असे दोन नेते आपल्याला मिळालेत मित्रांनो। आणि म्हणून आपल्यात घाई गडबड करायची नाही, आपल्यात फूट पाडायचा प्रयत्न सुरू आहे। सतरंजीवरती बसायची वेळ आली, मला सांगितलं संयोजकांनी गोपीचंद सतरंजी उभास, मी मांडी घालून खाली बसणार, कारण ओबीसीचा हक्क महत्वाचा आहे, ओबीसीचं संरक्षण महत्वाचं आहे। आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही। आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे। आणि छगन भुजबळ साहेब ठरवतील ती दिशा आपली आहे। हे तुम्हाला मान्य आहे ना? मान्य आहे का सगळ्यांना? हात वर करून जोरात सांगा। मग आता भुजबळ साहेब तुम्ही ठरवाल ती दिशा आहे आणि त्या दिशेच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत। अरे सरसकटचं प्रकरण आलं, सरसकटचं प्रकरण आलं, आमच्या मामीला द्या, मामाच्या मामीला द्या, मामीच्या काकाला द्या, काकाच्या पुतण्याला द्या। अरे काय सरस प्रकरण गेल्या वर्षी आलं, त्याचं एवढं वादळ उठलं, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सगळे आलो आणि बाबांनो ते सरसकटचं प्रकरण जागच्या जागी थांबलं। थांबलं की नाही थांबलं?
नाहीतर आता सगळे आम्ही हे आहे आम्ही तुम्ही कसं काय रे, तुम्हाला कधी मला वाटत नाही का आमच्या बरोबर बसायला? गरीब मराठा समाजाच्या विरोधामध्ये ना मुंडे साहेब होते, ना भुजबळ साहेब आहेत, ना गोपीचंद पडळकर आहेत, संजय मुंडे साहेब आहेत. गरीब मराठा समाजाच्या विरोधात आम्ही कधीच नाही. जे तुम्हाला वेगळं आरक्षण दिलंय त्या वेगळ्या आरक्षणाचं आम्ही सगळे समर्थन करतो की नाही? वेगळं आरक्षण आहे तर तुम्ही ओबीसी विरोध करतोय. मीडियावाल्या मित्रांना माझी विनंती आहे, ओबीसी सगळा समाज गरीब मराठा समाजाला, मागासल्या मराठा समाजाला जे वेगळं एससीबीसीचं आरक्षण दिलंय त्याचं आम्ही कालही समर्थन करत होतो, आजही समर्थन करतोय आणि उद्याही समर्थन करणार आहे. आम्ही गरीब मराठा समाजाच्या विरोधात नाही, पण गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे. म्हणे सुताराचा पोरगा सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढे बसणार? मी चंद्रकांत अभिनंदन करेन, त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली. या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही, त्या खुर्चीच्या पुढे बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे. समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट हलून पाडणार आहे. ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोरनं लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय, लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे, आम्ही नुसतं ओबीसी नाही, आम्ही सर्व समावेशक आहे. लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं का आम्ही सर्व समावेशक आहे? अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे. अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतात ना, आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही, मला अभिमान वाटतो. मी धनगर आहे पण ओबीसी आहे. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या 4 दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलता, आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय. 4 दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो. कंधों से आगे छाती नहीं होती, कंधों से आगे छाती नहीं होती, धर्म से बढ़कर जाती नहीं होती. आणि म्हणून परवा आलो होतो, धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो, नेहमी येणार आहे. तुम्ही सगळे गावातले एक व्हा, सगळे एक व्हा, गावातले वाद सगळे संपून टाका. तो असा आहे, तो तसा आहे, यो अमका आहे, यो तमका आहे, हे राजकारण ते राजकारण, आणि आपल्यामध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल. अत्यंत जबाबदारीनं मी बोलतोय. तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपला नुसता संघर्ष चालू आहे, संघटित कोण होणार? आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया. आणि जीआर तुम्ही चिंता करू नका रे, भुजबळ साहेब लढतायत ताकदीनं. आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळाली नाही आणि पुढे मिळणार नाही, याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल. तुम्ही विश्वास ठेवा, याची चिंता करू नका. आणि यांनी अगोदर दाखले काढलेत रे. सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत? कुणबी मराठा, मराठा कुणबी, माग कुल येते नाही तर पुढे कुल येते. ओव्हर रायटिंग, माग कू चला द्या दाखला, पुढे कू द्या दाखला. साहेब मला विनंती अशी करायची आहे, जो प्रांत खोटा दाखला देईल, जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल, त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे. 50,000 घेतलं का दाखला देते, पण आज नाही रे. त्यांना काय वाटतं आम्ही लय दाखले दिले, मागे दाखले यांनी काढलेत बरेच. पुण्यामध्ये मला वाटतं 16 का 17 नगरसेवक या दाखल्यावरती आहेत. नाशिक मध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे. आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब. ही सगळी लोक
आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत. आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या. 58 लाख कशाला म्हणते? एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणजे 5 कोटी आहे. अरे मराठवाड्यामधले जिल्हे, विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले. मराठवाड्यातला यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल, इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय. कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको. मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही, कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो. नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो. तो आदिवासी बहुल जिल्हा आहे. ठाण्याच्या मध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे. तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर. पलीकडे राहिला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर. जिल्हे किती झाले मोजा? तिकडचे 3 इकडचे 8 आणि 3 11. अहिल्यानगर 12, 12 आणि 5 17. 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे? कुठलं कॅल्क्युलेटर आहे? एवढी लोकसंख्या तर या 17 जिल्ह्यामध्ये आहे का? जात निहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल. सुताराला कुंभारा मध्ये माझं एकच घर आहे. अरे तुझं गावात एक आहे, पण विधानसभा मतदारसंघात 1000 घर आहेत की 1000 गुणिले 5 कर की. लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे, लपतंय. अरे गावाचा विचार करू नको, विधानसभा मतदारसंघाचा विचार कर. तेव्हा तुझी 5000 7000 लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे 5000च्या आत निवडून आले. एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो, एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे. तर तुम्ही म्हणताय जाऊ द्या, ते भुजबळ साहेबांचं काम आहे. अरे भुजबळ साहेबांचा 78वा वाढदिवस झाला परवा. सगळे उभा राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. सगळे उभा राहा. भुजबळ साहेब हे 100 वर्ष 100वा वाढदिवस करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गरीब लोकांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. अरे मित्रांनो, हे म्हणले की जिथं मुंडे साहेब जातील, भुजबळ साहेब जातील, तिथं निवडणुकीला पाडा. कुठंतरी मी स्टेटमेंट ऐकलं त्यांच्यासाठी. मला म्हणायचंय, हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है. हुकूमत तो वही करते हैं जिनका लोगों के दिलों पे राज होता है, वरना यूं तो मुर्गों के सर पर भी ताज होता है. तुम्ही भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब कुठं आले तुम्ही पाडणार? मी पडाल. जशा तसं मिळेल. तुम्ही आहो म्हणला, आम्ही काहो म्हणू. तुम्ही समजा दादागिरी करताय, मोठी माणसं आहे, तुम्ही 2 दिले, किमान 1 तरी आमचं पूर्व दिल ना. आणि द्यावा लागेल. नाही 2 दिल म्हणताय, 1 दिली तर 2. हे राज्य चालत नाही. आणि म्हणून मला ठाम विश्वास आहे भुजबळ साहेब आपल्या सरकारमध्ये आहेत. त्यांचं बोलणं होत आहे. चिंता करू नका, ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी भुजबळ साहेब घेतील. आणि आपण सगळे सैन्य म्हणून भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहू. मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं की जात निहाय जनगणना झाली पाहिजे, ते आता स्वप्न मित्रांनो या वर्षी पूर्ण होत आहे. आणि त्या ओबीसीच्या अख्खाला कुणीही कितीही दादागिरी केली, किती अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर धक्का लागू शकत नाही. आणि याचं सगळं श्रेय माननीय भुजबळ साहेबांच्याकडे जातं. एवढंच या निमित्तानं बोलतो. माझ्या नंतर बोलणारे नेते मंडळी आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय मल्हार. धन्यवाद साहेब. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी पालकमंत्री आपल्या सर्व धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब. एक
राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषासहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज एल्गार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि उपस्थितीपासून करतो की या क्रांतिकारी जिल्ह्यात